मी डॉक्टर राकेश शिमके, प्रिन्सिपल विद्यावर्धिनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी। आज आपल्या कॉलेजमध्ये प्रॉडक्ट शोकेस नावाचा प्रॉडक्ट विद्या म्हणून कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत ते इंडस्ट्रीमध्ये जातील आणि इंडस्ट्रीमध्ये कोणते नवीन प्रॉडक्ट, कोणते नवीन उत्पाद त्यांनी तयार केलेले आहे, त्याची टेक्नॉलॉजी काय आहे त्यांना ते शिकतील आणि ते शिकल्यानंतर ते आपल्या इंडस्ट्रीमध्ये जे प्रॉडक्ट आहे ते कॉलेजला घेऊन येतील, जेणेकरून आमच्या कॉलेजचे 3000 विद्यार्थी त्या प्रॉडक्टबद्दल त्यांना सांगतील आणि त्यांना जी माहिती आहे, जे प्रॉडक्ट आहे मेकॅनिकल असो, सिव्हिल असो, कम्प्युटर संबंधित आहे, इलेक्ट्रॉनिक संबंधित असो आणि कोणत्या टेक्नॉलॉजीनी, कोणत्या स्किलनी तो प्रॉडक्ट तयार केलेला आहे त्याला ते आत्मसात करतील आणि पुढच्या 6 महिन्यामध्ये ते जे कौशल्य जे पाहिजे कोणते प्रॉडक्टचा डिझाईन आणि डेव्हलपमेंटसाठी आणि तो जो प्रॉडक्ट आहे तो इंडस्ट्रीला कसा उपयोगी पडेल त्याकरिता आपण प्रयत्न करत आहोत। तर हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा आहे आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे या कार्यक्रमामध्ये आज कमीत कमी 100 इंडस्ट्रीजनी इथे आपलं योगदान दिलेलं आहे आणि हे जे 100 इंडस्ट्री आहे हे पूर्ण त्याच्यामध्ये ग्लोबल लेवलच्या पण इंडस्ट्री आहे, वसई लोकलच्या पण इंडस्ट्री आहे, मेकॅनिकलच्या जसं छोट्यासा स्प्रिंग बनवण्यापासून सॉफ्टवेअर इंडस्ट्रीपर्यंत सर्वांचा आपण इथे समावेश केलेला आहे, जेणेकरून आज ज्यांनी या एक्झिबिशनमध्ये, या प्रॉडक्ट शोकेसमध्ये ज्यांनी जे बघितलं त्यांना हे कळेल की खरंच आज तंत्रज्ञान फारच विकसित झालेलं आहे आणि या विकसित तंत्रज्ञानासाठी विद्यावर्धिनी इंजिनिअरिंग कॉलेज हा कमिटेड आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपण सर्व आल्याबद्दल आपल्या सर्वांचा धन्यवाद। काय काय प्रोडक्ट बनवलेले आहेत जे आज प्रॅक्टिकल वापरले जातात? याच्यामध्ये जसं मेकॅनिकल इंजिनिअरिंगचं जर आपण बोललो तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये वसईमध्ये जवळपास 15 ते 20 हजार इंडस्ट्रीज आहे। छोट्या मोठ्या जे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट बनवतात, जसं स्प्रिंग बनवत आहे, नट बोल्ट्स बनवत आहे, हीट एक्सचेंजर्स आहे, कोणत्या कोणत्या प्रकारचे हीट एक्सचेंजर आहे, आपल्या वसईतून कुठे आपले प्रॉडक्ट सप्लाय होतात तो एक प्रकार झाला। दुसरा प्रकार झाला सॉफ्टवेअरशी संबंधित, आपल्या सिक्युरिटीसाठी, कॉलेजची सिक्युरिटी म्हणा, इंडस्ट्रीची म्हणा, घराची म्हणा, याच्यामध्ये जे काही कॅमेरे लागतात त्याचे नवीन कॅमेरे, त्याच्यामध्ये काय फीचर्स आलेले आहे आणि आता जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचा जे प्रकार सुरू आहे तर खरंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक सामान्य माणसाला कसा मदत करू शकतो त्याबद्दल पण प्रॉडक्टमध्ये आम्हाला माहिती मिळालेली आहे।